आणि विशेष म्हणजे तुम्ही BMS झालात. एखादा BMS, MS होऊन डॉक्टर मोठे गायनॉलॉजिस्ट झाला असतात तुम्ही. पण हे सर्व सोडून तुम्ही एक इन्स्टिट्यूट चालवता. तर हे नेमकं तुमचा बदल हा कसा झाला आणि म्हणजे करिअर बद्दल नेमकं ते कसं ओळखलं आणि कसा तुम्ही इकडे आलात त्याच्याबद्दल काय सांगा? तर डॉक्टर आता 10वीचे म्हणजे विद्यार्थी त्या मुलांना करिअरकडे कसं बघावं आणि 12वी झालेल्या मुलांना करिअरकडे कसं बघावं? पालक बऱ्याचदा असं म्हणतात की ओके, त्यानं जे काही ठरवलंय त्याच्या अनुषंगाने आपण पुढे जाऊयात किंवा त्याच्या निर्णयाला आम्ही सपोर्ट करूयात, असा एक मोठा वर्ग आहे. आणि एक वर्ग असा आहे की जो पालक म्हणून त्यांच्या अपेक्षा काय आहेत आणि मग त्याच उत्तम कशा आहेत अशा स्वरूपात मुलांना पुश करताना सुद्धा मला दिसतं करायचंच आहे, हे तुला केलं पाहिजे. अशाही दोन्ही बाबी मी पाहतोय. आता नेमकं बऱ्याच मुलांना मुलींना काय करायचं हे समजत नाही. पण खऱ्या अर्थानं विचार केला तर कारण आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस खूप कमी आहेत आणि नीटचा रिझल्टही कमी असतो. नेमकं खूप संभ्रम अवस्था आहे. तर ह्या एकूणच आणि इंजिनिअरिंगकडे मात्र विद्यार्थी खूप येतात आणि ते मुलं इंजिनियर होतात पण त्यांचं पॅकेज किती असतं ही म्हणजे न विचारण्यासारखी गोष्ट आहे. पण मुलं खुश होतात, पालकही खुश होतात, माझा मुलगा इंजिनियर आहे. तर ह्या नेमक्या बदललेल्या शैक्षणिक व्यवस्थेकडे आपण कसं पाहाल किंवा काय? म्हणजे जसं आता तुम्ही म्हणालात की इंजिनिअरिंग करताना सर अक्षरशः 100 पैकी 95 मुलांना मी ज्यावेळेस चर्चा करतोय की इंजिनिअरिंग करणार असं कुठलं करणार आहेस आणि 95% लोकांचं उत्तर कम्प्युटर सायन्स अशी नावाची गोष्ट येते. आता सुद्धा आपण जसं पाहतोय की एखाद्या गोष्टीचा मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला तर त्याची किंमत कमी होते. नक्कीच तसाच काहीसा प्रकार कदाचित या कोर्सेसचा होण्याची शक्यता येणाऱ्या काळात जास्त आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर डॉक्टर आता मी तुमच्या डेक्कनचं एक बातमी ऐकली की जगातील जवळजवळ 3रा आणि भारतातील 2रा रोबोट टीचर तुम्ही आणलेला आहे. तर नेमकं रोबोट टीचर आणण्यामागचं कारण काय? कारण मग आपण जे शिकवतो आपल्या सगळ्या टीचर तर याच्यात आणि त्याच्यात काय मग तो विश्वास वाटत नाही किंवा ते आणण्याचं कारण नेमकं? बरोबर, खरंच. म्हणजे हा प्रश्न बऱ्याच जणांनी मला विचारला आहे आणि ते कसं मॅनेज होईल त्याच्याविषयी खूप चर्चा सुरू आहे. नमस्कार. उत्तुंग भरारी करिअर स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, करिअर म्हणजे काय, करिअर कसं निवडावं, मुलांच्या आवडीनिवडीनुसार त्या करिअरमध्ये कसं जावं, असे अनेक प्रश्न आपल्याला भेडसावत आहेत आणि नेमकं पालकांच्या इच्छा आकांक्षा त्यामध्ये सुद्धा अडचणीच्या ठरतात. त्यामुळे मुलाचं करिअर भरकटतं. तर या सर्व प्रश्नांना आज उत्तर मिळणार आहेत. ते म्हणजे डॉक्टर निलेश खराडे यांच्याकडून. डेक्कन इन्स्टिट्यूट सांगलीचे ते संचालक आहेत. जवाहर नवोदय विद्यालय पोलीस इथे त्यांचं शिक्षण झालं. ते स्वतः BMS आहेत. एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये स्वतःचं करिअर करत असताना सुद्धा म्हणजे आईवडिलांच्या इच्छेखातर त्यांनी BMS केलं. पण आवड त्यांची शैक्षणिक क्षेत्राकडे होती. त्यामुळे UPSC MPSC सारखे विद्यार्थी ते तयार करतायत. NDA नाटासारखे विद्यार्थी ते तयार करतायत. JEE नीट याची तयारी ते करून घेत आहेत आणि एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये डेक्कन इन्स्टिट्यूट सांगलीच्या माध्यमातून 5 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी सक्सेस झालेले आपल्याला दिसत आहेत. कशा पद्धतीने हा त्यांचा प्रवास आहे आणि करिअरबद्दल अतिशय चांगलं मार्गदर्शन आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपणास इथे मिळणार आहेत. करिअर मार्गदर्शन डॉक्टर निलेश खराडे यांच्याकडून. नमस्कार. उत्तुंग भरारी करिअर स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, माणसं कशी घडतात आयुष्यामध्ये, कशी पुढे जातात हेच उत्तुंग भरारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणास दाखवत असतो. पण आज असं एक व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे ज्यांनी MPSC UPSCचा अभ्यास मोठा केला, जे स्वतः BMS डॉक्टर आहेत आणि आत्ता सध्या एक मोठी इन्स्टिट्यूट ते चालवत आहेत. ते म्हणजे डेक्कन इन्स्टिट्यूट सांगली. याचे डॉक्टर निलेश खराडे हे संचालक आहेत. आणि मित्रांनो, गेल्या 5 वर्षांचा प्रवास आपण या ठिकाणी मांडणार आहोत. कशा पद्धतीने विद्यार्थी त्यांनी घडवले आणि महत्त्वाचं म्हणजे नुकतेच 10वी-12वीचे निकाल सुद्धा लागलेले आहेत आणि बऱ्याचशा पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न असतात की करिअर नेमकं कसं घडवायचं आणि कशात जायचं, नेमकं काय करायचं. तर तुमची जी मानसिकता आहे तर नक्कीच आज ती बदलणार आहे आणि आपण एक ठोस पाऊल आज उचलणार आहोत आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून. नेमकं करिअर म्हणजे काय आणि करिअर मार्गदर्शन कसं असावं हे सांगण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डेक्कन इन्स्टिट्यूट सांगलीचे संचालक डॉक्टर निलेश खराडे सर.
डॉक्टर नमस्ते. नमस्ते सर. सर, नुकताच आता 10वी-12वीचा निकाल झालेला आहे आणि बरेचसे विद्यार्थी गोंधळलेले दिसत आहेत. विद्यार्थ्यांनाही काही माहिती नाहीत, लहान आहेत आणि पालकांची इच्छा आकांक्षा तर खूप आहे की माझ्या मुलानं मुलीनं हे व्हावं ते व्हावं. तर ही खूप मोठी संभ्रमावस्था आहे. तर यामध्ये आपल्याला सखोल असं मार्गदर्शन आज इथे करायचं आहे. तर नेमकं करिअर म्हणजे काय, इथून आपण सुरुवात करूया. काय सांगा? धन्यवाद सर. खरं तर तुम्ही आता जसं म्हणाल की आता रिझल्ट्स येतात आणि त्याच्यानंतर पालकांचा हा गोंधळ उडणं फार स्वाभाविक आहे. काळ बदलला आहे, तशा व्याख्या बदलल्यात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे पहिल्यांदा. म्हणजे जर का हीच बाब, हीच चर्चा आपण 15-20 वर्षापूर्वी जर का करत असतो तर बऱ्याचदा करिअर म्हणजे अर्थार्जन करणं हीच कदाचित एकमेव बाब होती किंवा तशा स्वरूपात आपण पाहत होतो. बरोबर. पण मला तर असं वाटतंय की आता सामाजिक भवताल आजूबाजूला ज्या गोष्टी चालल्यात त्याच्यामध्येच मुळात एवढा ताण आहे की करिअर हे केवळ अर्थार्जनासाठी नसून आपण त्याचे वेगवेगळे कंगोरे बघायला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की येणाऱ्या पिढीमध्ये, येणाऱ्या काळामध्ये जे काही काम आपण करतो आहोत त्याच्यात आपण खुश आहोत का? आर यू हॅपी विथ व्हॉट आर यू डुइंग? समाधान महत्वाचं आहे. आणि त्यामुळे हा नवीन पर्स्पेक्टिव्ह आहे आणि या पद्धतीने आपण या गोष्टीकडे बघायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मग केवळ समाधान असून चालेल का? तर नाही. म्हणजे जसं आपण म्हणालो की हो, वर्क लाईफ बॅलन्स हा त्यातला दुसरा मुद्दा असायला पाहिजे की जिथं तुम्ही जे काही काम करणार आहात पूर्ण आयुष्यभरासाठी, येणाऱ्या काळासाठी, ते काम करत असताना जसा तुम्हाला आनंद मिळतोय किंवा समाधान मिळतंय ते काम करत असताना, तसंच अर्थार्जनासारखी बाब जी पुन्हा महत्वाची आहे याचा मध्य साधला जातोय का, ही बाब महत्वाची आहे. अगदी बरोबर. अच्छा, म्हणजे खरंच म्हणजे आम्हालाही तुमचं कौतुक वाटतं की जवाहर नवोदय विद्यालयामध्ये तुम्ही शिकलात आणि विशेष म्हणजे तुम्ही BMS झालात. एखादा BMS MS होऊन डॉक्टर, मोठे गायनॉलॉजिस्ट झाला असतात तुम्ही, पण हे सर्व सोडून तुम्ही एक इन्स्टिट्यूट चालवतात. तर हे नेमकं तुमचा बदल हा कसा झाला आणि म्हणजे करिअर बद्दल नेमकं ते कसं ओळखलं आणि कसा तुम्ही इकडे आलात त्याच्याबद्दल काय सांगाल? तुमचा प्रश्न हा विचारणं फार स्वाभाविक असं मला वाटतंय. कारण की आता बऱ्याचदा मला पालक सुद्धा आश्चर्यातून हा प्रश्न विचारतात की आपण स्वतः वैद्यकीय स्नातक असताना आपण शिक्षक म्हणून कसं काम करताय. म्हणजे बऱ्याचदा मग मी माझी ओळख करून देताना शिक्षणाने डॉक्टर आणि व्यवसायाने शिक्षक अशी ओळख करून देतोय. खरं तर आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स करायचे आहेत किंवा सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करायची आहे हे माझं नवोदय विद्यालयामध्येच असताना ठरलं होतं. पण ज्याला आपण नेहमीच आपले पालक फार कॉन्शियस असतात आणि मग वैद्यकीय प्रॅक्टिस करायची आहे का शैक्षणिक क्षेत्रात काम करायचं आहे. तर मला असं वाटतं की मी त्यावेळेस असा विचार केला होता की मी समजा 30 वर्षानंतर पुढे जाऊन मी माझ्या आयुष्याने काय इम्पॅक्ट केलाय किंवा आपण काय इम्पॅक्ट करू शकलो याचं एस्टिमेट करत असताना किंवा याचे स्टॅट्स घेत असताना आपण किती लोकांना बरं केलं याच्यापेक्षा किती डोकी आपण एनलाइटन करू शकलो हे मला किती विद्यार्थी आपण घडवू शकलो, त्यांना वेगळा काही विचार देऊ शकलो का, असं मला वाटलं. आणि मग म्हणून मी ठरवून शिक्षण क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. असं हा निर्णय बदलताना आई बाबांकडून काय निर्णय आला का किंवा त्यांना कसं वाटलं? स्वाभाविक आहे. म्हणजे त्यांना या निर्णयाची पार्श्वभूमी समजावून सांगायला लागली की असं का वाटतंय. पण नेहमीच माझ्या याच निर्णयाकरता नाही तर यापूर्वीच्या सगळ्याच निर्णयांमध्ये त्यांनी नेहमीच मला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे याही वेळेस समजून घेतलेला आणि विश्वास होता. अगदी. मित्रांनो, प्रश्न अगदी महत्वाचा आहे. डॉक्टरांनी दिलेलं उत्तर पण महत्वाचं आहे की आई बाबाने कसं फ्लेक्झिबल राहायला पाहिजे आणि मुलांनी सुद्धा कॉन्फिडन्स दाखवला पाहिजे. अगदी. कारण का क्षेत्र हे कधीही तरी नेमकंच आपल्याला बदलावं लागतं. तर डॉक्टर, आता 10वीचे म्हणजे विद्यार्थी त्या मुलांना करिअरकडे कसं बघावं आणि 12वी झालेल्या मुलांना करिअरकडे कसं बघावं, आता यामध्ये मग मुलाची इच्छा आणि पालकांची इच्छा काय, त्यामध्ये मध्यम मार्ग कसा काढा? अगदी सर, हा तुम्ही फार महत्वाचा प्रश्न विचारलाय. कारण की या दोघांमध्ये तो संवाद असणं, एकमेकाच्या क्षमता, गरजा, ह्या सगळ्या बाबी बघणं फार गरजेचं आहे. तुम्ही जसं 10वी आणि 12वी या दोन्ही गोष्टींकडे चर्चा खरं तर नेताय. मी पहिल्यांदा 10वीच्या अनुषंगाने चर्चा करतो आणि मग आपण 12वी संदर्भात बोलूयात. बऱ्याचदा 10वी पर्यंत आपण नेमकं काय करायचं आहे याची पूर्वकल्पना तशी मुलांना नसते किंवा तसं एक्सपोजर त्यांना मिळालेलं लहान असतात ते बिचारे. आणि
त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की आजूबाजूला आपल्या काही पाहिलंय किंवा आपलं मित्रमंडळ काय म्हणतंय याच्या अनुषंगाने खरं तर बऱ्याचदा निर्णय घेतले जातात. आणि सध्या मी जे पाहतोय पालकांशी बोलताना, विद्यार्थ्यांशी बोलताना, पालक बऱ्याचदा असं म्हणतात की ओके, त्यानं जे काही ठरवलंय त्याच्या अनुषंगाने आपण पुढे जाऊयात किंवा त्याच्या निर्णयाला आम्ही सपोर्ट करूयात, असा एक मोठा वर्ग आहे. आणि एक वर्ग असा आहे की जो पालक म्हणून त्यांच्या अपेक्षा काय आहेत आणि मग त्याच उत्तम कशा आहेत अशा स्वरूपात मुलांना पुश करताना सुद्धा मला दिसतं करायचंच आहे, हे तुला केलं पाहिजे, अशाही दोन्ही बाबी मी पाहतोय. तर मला वाटतं ह्या दोन्ही गोष्टींचं मध्य खरं तर आपण साधायला पाहिजे. अगदी बरोबर. ज्या मुलांना अद्याप आपण एखादं करिअर का निवडतोय याची कल्पना नाहीये किंवा फक्त मित्र निवडतायत म्हणून आपण तो निवडूयात का, असं करण्यापेक्षा अशा पालकांनी खरं तर या विद्यार्थ्यांना नेमकं मार्गदर्शन करण्यासाठी अशा काही व्यक्तींची भेट घालून द्यायला पाहिजे किंवा अशा काही व्यवस्थांचा विचार करायला पाहिजे की जिथे या मुलाच्या क्षमता कुठल्या आहेत, आवडीनिवडी कोणत्या आहेत, या गोष्टींपर्यंत आपल्याला जाता यावं. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे केवळ तो म्हणतोय म्हणून असं न करता त्याची जी भूमिका आहे ती मुळात लॉजिकल आहे का, त्याचं काही रिझनिंग आपल्याला करता येते का, आपण त्या क्षेत्रातल्या काही लोकांना भेटू शकतोय का, आणि मग आपल्या विद्यार्थ्याचा जो काही निर्णय आहे तो योग्य होईल कसा, याच्यासाठी पालकांनी त्याच्यासोबत असणं खरं तर मला गरजेचं वाटतंय. आता प्रॉब्लेम काय झालाय की मार्कांचा फुगवटा तर दिसतोच आहे आणि नेमकं त्या मार्क्स किती पडलेत 10वीला आणि 12वीला आणि त्याच्यानुसार मग पालक म्हणतो अरे एवढे मार्क्स पडलेत, हे करायला पाहिजे. याच्याबद्दल काय सांगा? खरं आहे सर, तुम्ही त्यातला मी फुगवटा हा शब्द घेतो विशेषतः. कदाचित मला ते मुलं जे काही कष्ट करतायत याच्याविषयी मला काही शंका नाहीये खरं तर. पण आत्ताच्या वेळेस मी मार्क्स पाहतो, म्हणजे मार्क्स हा एकमेव पॅरामीटर नाहीये हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा पुढची बाब म्हणजे 10वी आणि 11वी 12वी याला मला वेगवेगळं करता येईल. मी बऱ्याचदा गमतीनं आमच्या मुलांना म्हणतोय, आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये चप्पल जसं बाहेर काढून यायचं तसे 10वीचे मार्क्स सुद्धा बाहेर काढून यायचे आहेत. कारण की 10वीचे मार्क्स जर का तुमच्या डोक्यात तुम्ही कॅरी करून येत असाल तर 11वी 12वीला तशाच काही अपेक्षा ठेवणं गैर होईल असं मला वाटतं. अगदी बरोबर. 11वी 12वीसाठी बघत असताना खरं तर आपण तो स्किल सेट आहे का, कारण 11वी 12वी ज्यावेळेस तुम्ही जाताय त्यावेळेस ज्या काही एंट्रन्स एक्झाम्स आपण पाहतोय, मग ती जेई असेल, नीट असेल, एनडीए सारखी असेल, नाटा सारखी असेल, याच्यामध्ये खरं तर वेगळी कौशल्य आत्मसात करावी लागतात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग 10वी पर्यंत ज्या प्रक्रियेने आलोय त्याच प्रक्रियेने आपण पुढं गेलात तर आपला भ्रमनिराश होण्याची शक्यता जास्त आहे. नक्कीच. आणि त्यामुळे मी जसं म्हणतोय की 11वी 12वीला कौशल्य आपण काय विकसित करतोय या नॅशनल लेवल एक्झाम्सना हाताळायला हे बघणं फार गरजेचं आहे. अगदी बरोबर, खूप छान डॉक्टर. तर आता डॉक्टर एखादं 10वी 12वीचं म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं उदाहरण देऊन म्हणजे नेमकं करिअर कशा पद्धतीने ते निवडलं जाते आम्हाला एखादं उदाहरण सांगा. अगदी सर, म्हणजे आता मी काय करतोय की खरं तर ज्या वेळेस विद्यार्थी पालकांसोबत आमच्याशी भेटायला येतात तर त्यावेळेस मला असं वाटतं की केवळ आम्ही काय काम करतोय याची चर्चा करण्यापेक्षा त्या विद्यार्थ्याने काही निर्णय घेतलाय का, तो निर्णय त्याच्या आवडीनिवडीशी अलाइंड आहे का, त्याला आवड आहे का, नेमकी तशी काही पार्श्वभूमी आहे का. म्हणजे नाही, मला मुळचाच ड्रॉइंग मध्ये इंटरेस्ट होता किंवा मी कदाचित त्याच्यात जास्त रमतो, आणि अशा वेळेस सुद्धा आमच्याकडे इंजिनिअरिंग कडे पुश केलं जातंय रादर दॅन आर्किटेक्चर होण्यासाठी, म्हणजे मला जसं म्हणायचं आहे. मग या गोष्टींकडे खरं तर आपण बघायला पाहिजे. डिफेन्स सर्व्हिसेसची आवड आहे, पण डिफेन्स सर्व्हिसेससाठी लागणारं मॅनरिझम असेल, त्याच्यासाठी कष्ट करण्याची जी तयारी आहे, त्याच्यासाठी लँग्वेजवरची आमची कमांड फार चांगली आहे का, या सगळ्या गोष्टी खरं तर आपण बघायला पाहिजे. म्हणजे पहिला मुद्दा मी जसं म्हणतोय की विद्यार्थी आणि पालकांशी फार चांगला संवाद साधला गेला पाहिजे. आणि याला आणखीन तंत्रशुद्ध करण्यासाठी डेक्कन इन्स्टिट्यूट या मुलांच्या ऍप्टिट्यूड टेस्ट घेतं की ज्याच्यात सर्वसाधारणतः त्या मुलांचा कल, त्या मुलांच्या क्षमता या आम्हाला पाहता येतात, आवडीनिवडी आम्हाला पाहता येतात. आता खरं तर ज्या काही क्षमता तिथं डिक्लेअर होतात त्याच क्षमता अंतिम आहेत असं माझं म्हणणं नसतंय. कारण की महात्मा गांधी जसं म्हणतात की क्षमता नावाची गोष्ट ही वाढवता येण्यासारखी बाब आहे आणि त्या गोष्टीवर आमचा विश्वास आहे. आणि मात्र आपण जसं म्हणालो की त्याच्यासाठी करावे लागणारे कष्ट, तो ड्राईव्ह मुलांमध्ये आहे का हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि मग ह्याच बाबी प्रक्रियेच्या भाग होतात आणि हे प्रक्रियेचा भाग झाल्यामुळे आपण ज्या निर्णयापर्यंत पोहोचतो त्या अधिक लॉजिकल असण्याची, अधिक रिझन्ड असण्याची शक्यता आहे. खूप छान डॉक्टर.
डॉक्टर आता बऱ्याच अकॅडमीज आहेत. हो हो खरं. तर आता नेमकं 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांची क्षमता ओळखून, हो हो पालकांची इच्छा आकांक्षा ओळखून असं हो. काही डेक्कननं तुमच्या असं काही स्पेशल एक हा. स्ट्रक्चर असं का आपण काय निर्माण केलेलं आहे का? हा खरं आहे सर. हा प्रश्न मला वाटतं फार महत्वाचा आहे आणि अगदी तुम्ही काही कळीचा मुद्दा उपस्थित केलाय. एवढे सगळे असताना काही वेगळे पण घेऊन चाललाय का? हो हो. आता माझी चर्चा जी असताना केवळ सांगलीत अशी नाही आहे खरं तर मी जसं म्हणतोय की बऱ्याचदा मी आता पाहतोय की आपल्या भागातली बरीचशी मुलं ही लातूर सारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी किंवा आणखीन मोठमोठ्या शहरांकडे पाहतायत. माझं रिसेंट मत जे आहे ते काहीसं वेगळं झालंय. म्हणजे माझं मत असं आहे की जेव्हापासून युट्यूबचं पेनिट्रेशन अधिक चांगलं झालेलं आहे किंवा डिजिटल सोर्सेस अधिक चांगले झालेले आहेत किंवा डेटा स्वस्त झालाय, तेव्हापासून कंटेंट नावाची गोष्ट फार महत्वाची आहे किंवा ती वेगळी आहे असं मला दिसत नाहीये. म्हणजे दिल्लीत जे शिकवलं जाईल किंवा दिल्लीत जो कंटेंट डिलिव्हर केला जातो तितकाच उत्तम कंटेंट सांगलीत डिलिव्हर करण्याची शक्यता आणि क्षमता चांगल्या संस्थांमध्ये आहे. नक्कीच. आणि त्यामुळे कंटेंट इज नो मोर किंग हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मग ज्यावेळेस कंटेंट नावाची गोष्ट अपुरी पडत नाहीये तर मग नेमकं काय आहे? तर मग मला असं वाटतं की त्या विद्यार्थ्यांना कस्टमाइज्ड आणि पर्सनलाइज्ड असं आपण काही सोल्युशन देऊ शकतो का, हे फार मला महत्वाचं वाटतं. म्हणजे जसं मी म्हणालो की एका वर्गात आम्ही समजा अगदी IIT असणारे माझे फॅकल्टी ज्यावेळेस वर्गात डिलिव्हर करतायत, सेशन डिलिव्हर करतायत, कंटेंट डिलिव्हर करतायत, त्यावेळेस तो वर्गातल्या 40 विद्यार्थ्यांना एकसारखा जातोय. ठीक आहे. पण 40 विद्यार्थ्यांना एकसारखा जात असताना 40 विद्यार्थ्यांनी तो एकसारखा ग्रास्प केलाय का? 40 विद्यार्थ्यांना एकसारखीच अडचण येते का? असं नाहीये. विद्यार्थ्यांनुसार खरं तर या अडचणी त्यांच्या वेगळ्या वेगळ्या असू शकतात. व्यक्तितिक्या प्रकृती असं आपण जसं म्हणूया किंवा त्याचा पाठीमागचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याचा स्किल सेट काय आहे, याच्यानुसार त्याचे प्रश्न बदलतात. बरोबर. आणि त्याला करावं लागणारं काम हे पुन्हा वेगळं वेगळं असू शकतं. आणि त्याच्यामुळे सब घोडे 12% असं म्हणून आपण सर्वांनाच एकसारखं डिलिव्हर करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे त्याला अधिक पर्सनलाइज कसं करता येईल हे डेक्कन इन्स्टिट्यूट पाहत आहे. आणि मग याच्यासाठी आम्ही काही टूल्स डेव्हलप केलेले आहेत की जसं डेक्कन डायरी नावाची गोष्ट आहे. आम्ही मुलांचे सेमिनार्स घेतो, प्रेझेंटेशन्स नावाची गोष्ट घेतोय. आणि त्यामुळं मुलांशी रोजचा डायलॉग एस्टॅब्लिश केला जातो. आणि या रोजच्या डायलॉग मधून फॅकल्टींसोबत त्यांचं जेव्हा इंटरॅक्शन होतं, त्यांची ज्यावेळेस चर्चा होते, त्यावेळेस प्रत्येकाला त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्याकडे पाहता येणं शक्य होतं. अगदी बरोबर. अगदी खूप छान. म्हणजे अशी एक स्पेशालिटी, एक डेक्कन डायरी ही तुमची स्पेशालिटी आपल्याला म्हणता येईल. किंवा ज्याला आपण म्हणूया की मेकिंग इट मोर पर्सनलाइज्ड आणि कस्टमाइज्ड. ओळख म्हणजे स्वतःची ओळख त्यांना करून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याच्या गरजा काय आहेत हे बघून खरं तर आपण त्यांना सपोर्ट सिस्टीम उभी करायला पाहिजे. आणि हे मला फार गरजेचं वाटत आहे. सर अगदीच उदाहरण दाखल द्यायचं झालं तर माझं काही कामानिमित्त लातूर सारख्या ठिकाणी जाणं झालं. आता मी हे मुद्दाम नाव घेतोय, हे शहर कुठलंही असू शकतंय असं मला म्हणायचं आहे. आणि तिथं मी पाहिलं सर, एका वर्गात 500-500, 700-700 विद्यार्थी बसतात. आणि मग मला प्रश्न पडला की या 500-700 विद्यार्थ्यांमध्ये मुलं शिकत कशी असतील, गोष्टींकडे कसं बघत असतील. बरं, शिकणं ही प्रक्रिया निव्वळ ऐकणं आहे का? नाहीये. त्याच्यावरती आपण काही अॅनालाइज करतोय का? त्याचे तुमचे जे प्रश्न हाताळताय त्याचे तुम्हाला सोल्युशन्स मिळतात का? पर्सनल मिळतंय का? हे मला फार महत्वाचं वाटतं. आणि त्यामुळं या व्यवस्थांचा आपण पुनर्विचार करायला पाहिजे. नक्कीच. तर डॉक्टर, आता मी तुमच्या डेक्कनचं एक बातमी ऐकली की जगातील जवळजवळ 3रा आणि भारतातील 2रा रोबो टीचर तुम्ही आणलेला आहे. तर नेमकं रोबो टीचर आणण्यामागचं कारण काय? कारण मग आपण जे शिकवतो आपल्या सगळ्या टीचर, तर याच्यात आणि त्याच्यात काय मग तो विश्वास वाटत नाही किंवा ते आणण्याचं कारण नेमकं? बरोबर आहे, खरं आहे सर. म्हणजे हा प्रश्न बऱ्याच जणांनी मला विचारलाय आणि ते कसं मॅनेज होईल त्याच्याविषयी खूप चर्चा खरं तर सुरू आहे. खरं तर आम्ही त्याचं नाव रोबो टीचर ठेवलंय, पण तो एक्झॅक्टली वर्गात जाऊन शिकवणं हा प्रकार तो त्याच्या बाजूने करणार नाहीये. मी मगाशीच बाब पुढे नेतो, ज्याला मी म्हणायला लागलोय की विद्यार्थ्यांना आपण पर्सनलाइज्ड आणि कस्टमाइज्ड म्हणजे वैयक्तिक चर्चा काही करता येणं शक्य आहे का, आणि त्याला पुढे कसं नेता येईल हा खरं तर त्याच्या पाठीमागचा मूळचा विचार आहे. म्हणजे उदाहरणार्थ काय केलंय की सर्वसाधारणतः आपण शिक्षक जे काही आहेत ते 5:30-6 नंतर किंवा ज्याला आपण म्हणूया की त्या ह्युमन लिमिटेशन्स आहेत किंवा मानवी मर्यादा आहेत काम करण्याच्या वेळेसाठी, किती विद्यार्थ्यांसोबत काम करायचं याच्यासाठी. आणि मग मला हे पर्सनलाइज्ड आणि कस्टमाइज्ड शिक्षण आपण ज्याला म्हणूया की वैयक्तिक लक्ष देण्याची जी माझी प्रक्रिया आहे ती ह्युमन लिमिटेशन्सच्या बाहेर घेऊन जाता येईल का, असा माझा विचार चालू होता.
आता समजा आपण इंग्लिश सारख्या गोष्टीची बाब घेऊया, म्हणजे माझे इंग्लिशचे फॅकल्टी कदाचित त्यांना आता एखाद्या मुलाला एक गोष्ट 5 वेळा सांगू शकतात, 10 वेळा सांगू शकतात, पण कदाचित 10व्या चर्चेनंतर असं होऊ शकेल की ते चिडचिड होण्याची शक्यता आहे किंवा 10 वेळा ते बोलावं लागतंय, असं ते होतंय. प्रत्येक विद्यार्थ्याची ही शक्यता कमी आहे. आणि मग त्यावेळेस आमचं हे मशीन किंवा जो रोबो टीचर आहे दॅट इज गोइंग टू असिस्ट द स्टुडंट्स अँड नॉट टू टीच देम. म्हणजे असिस्ट करताय म्हणजे काय होणार आहे, समजा मला इंग्लिशच्या काही अडचणी आहेत तर त्याला 10 वेळा काय 100 वेळा विचारलं तरी तो सांगणार, सुरूच राहणार आपला. मॅथ्स साठी तुम्ही गेलात तर सेम तो त्याच्यापासून ती चर्चा करणार आहे, फिजिक्स साठी ते. बरं, या एकाच रोबोट टीचर मध्ये सगळेच विषय पुन्हा समाविष्ट आहेत, त्यामुळे आता फिजिक्सच्या सरांशी चर्चा करता आली नाही, केमिस्ट्री सरांशी चर्चा करता आली नाही, ही काही बाब राहणार नाही. अचूकता साधली गेली, अचूकता साधली जाईल. आणि समजा जसं मी म्हणालो की शिकवणं म्हणजे वैयक्तिक 1 to 1 इंटरॅक्शन होणं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच मग पाठीमागचे काही प्रश्न सुद्धा तो त्याला देणार आहे. त्याचे सोल्युशन ज्यावेळेस माझा विद्यार्थी त्याला सबमिट करतो तर त्याच्या वेळेस बाबा याच्यातले 10 प्रश्न दिले होते, 7 करेक्ट आले, 3 चुकलेत, 3 मधले दोघांचं फॉर्म्युले चुकलेत, एकाचं कॅल्क्युलेशन चुकलंय. इतक्या प्रिसिजननी त्याच्यासोबत काम करता येणं आणि तेही अगदी स्केलला काम करता येणं शक्य आहे. अगदी बरोबर. आणि त्यामुळं अगदी रिस्क वाटत असताना सुद्धा मला त्याच्यामध्ये संधी दिसली आणि गरज वाटली की या व्यवस्थेकडे बघण्यासाठी असे काही प्रयोग आपण करणं गरजेचं आहे. आणि त्याच प्रयोगातून खरं तर तिथपर्यंत रोबोट टीचरचं आगमन झालेलं आहे. अगदी अगदी सर. मित्रांनो, करिअर बद्दल बरंचसं मार्गदर्शन तुम्हाला मिळालेलं आहे आणि तुमचे ज्या शंका होत्या त्या बऱ्याचशा दूर डॉक्टरांनी या ठिकाणी केलेल्या आहेत. तर डॉक्टर, आता आपण बरंचसं हे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांनी कसं करिअरमध्ये आलं पाहिजे, काय निवडलं पाहिजे, आवडीनिवडी कशा जपल्या पाहिजेत हे सांगितलेलं आहे. पण आपल्या डेक्कन इन्स्टिट्यूटची काही स्पेशालिटी, म्हणजे आपल्याकडे सध्या कोणकोणते कोर्सेस चालतात? आता खरं तर बरेच कोर्सेस आम्ही घेतोय. आपण विशेषतः 11वी-12वी सायन्स साठी JEE, CET, नीट हे जे सर्वसाधारण बऱ्याच ठिकाणी घेतले जातात ते कोर्स घेतोच आहोत. पण त्याच्यासोबत NDA आणि नाटा जे डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये आणि आर्किटेक्चरसाठी आहेत हे घेणारे आपण एकमेव. वेगळेपण, अगदी वेगळेपण. 11वी-12वी सायन्स सोबत घेत असताना आता आम्ही 11वी-12वी कॉमर्स मध्ये पण उतरलेलो आहोत. आणि मग कॉमर्स सोबत CS फाउंडेशन याची तयारी आता आमच्या बाजूने सुरू होणार आहे. त्याच्यासोबतच सर आता मी जसं म्हणलं की पाहताना माझ्या लक्षात येतं की 11वी-12वीत मुलांच्या अपेक्षा, पालकांच्या अपेक्षा फार असतात, पण तितका स्किलसेट उत्तम तयार झालेला नसतो कदाचित. आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत 10वी आणि 11वीच्या मधला जो गॅप आहे तो कदाचित भरून काढताना फार धावपळ होताना दिसतीये. आणि मग म्हणून आम्ही 9वी-10वी फाउंडेशन कोर्सेस सुद्धा सुरू केलेले आहेत. आणि त्यामुळं सध्या आपल्याकडे 9th-10th फाउंडेशन बॅच, 11th-12th सायन्स अलॉंग विथ दिस इंटिग्रेटेड कोर्सेस आणि 11वी-12वी कॉमर्स हे सुरूच आहे. याच्यासोबत जसं आपण म्हणलं की सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये UPSC आणि राज्यसेवा, बँकिंग हे सुद्धा कोर्सेस आपल्या बाजूने सुरू आहेत. अगदी खूप छान. डॉक्टर, आता नेमकं बऱ्याच मुलांना, मुलींना काय करायचं हे समजत नाही. खरं आहे. पण खऱ्या अर्थानं विचार केला तर, कारण आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस खूप कमी आहेत आणि नीटचा रिझल्ट ही कमी असतो, नेमकं खूप संभ्रम अवस्था ही आहे. तर ह्या एकूणच, आणि इंजिनिअरिंग करणे मात्र विद्यार्थी खूप येतात आणि ते मुलं इंजिनियर होतात, पण त्यांचं पॅकेज किती असतं ही म्हणजे न विचारण्यासारखी गोष्ट आहे अगदी. पण मुलं खुश होतात, पालकही खुश होतात, माझा मुलगा इंजिनियर आहे. तर ह्या नेमक्या बदललेल्या शैक्षणिक व्यवस्थेकडे आपण कसं पाहाल किंवा काय सांगाल याच्याविषयी? खरं आहे सर. म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याचदा आपण जे निर्णय घेतोय ते यापूर्वी 5-7 वर्षांपूर्वीचे जे आपले अनुभव आहेत किंवा त्याच्या अनुषंगाने खरंच बऱ्याचदा बहुतांश पालक निर्णय घेताना मला दिसतात. नव्यानं सध्या काय चालू आहे, सध्या गरजा काय आहेत आणि त्या गरजा किंवा मग कदाचित पुढच्या 15-20 वर्षाकरता कुठं या बाबी जातील याचा विचार करून खरं तर आपण करिअर निवडायला पाहिजे असं मला दिसतं. म्हणजे जसं आता तुम्ही म्हणालात की इंजिनिअरिंग करताना सर अक्षरशः 100 पैकी 95 मुलांना मी ज्यावेळेस चर्चा करतोय की इंजिनिअरिंग करणार असं कुठलं करणार आहेस, आणि 95% लोकांचं उत्तर कम्प्युटर सायन्स अशी नावाची गोष्ट येते. आता सुद्धा आपण जसं पाहतोय की एखाद्या गोष्टीचा मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला तर त्याची किंमत कमी होते. नक्कीच तसाच काहीसा प्रकार कदाचित या कोर्सेसचा होण्याची शक्यता येणाऱ्या काळात जास्त आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
आणि त्याच वेळेस सर बायोमेडिकल इंजिनिअरिंग सारखी गोष्ट असेल, एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग सारखी गोष्ट असेल, किंवा अशी कित्येक क्षेत्र मला खरं तर नावं सांगता येतील की जिथं मनुष्यबळाचा तुटवडा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आजच्या व्यवस्थेची गरज काय आहे हे लक्षात घेऊन खरं तर आपण करिअर निवडायला पाहिजे. आता हे निवडत असताना पुन्हा आपल्याला त्यात रस आहे का, किंवा बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच मुलांना आपल्याला नेमका कशात इंटरेस्ट आहे हेच लक्षात येत नाही. अशा वेळेस सुद्धा या नव्या शक्यता आपण चाचपून बघायला पाहिजे. पप्पा काय म्हणतात बघूया, मम्मी काय म्हणते बघूया. खरं तर याला आपण वेगवेगळे एक्सपोजर द्यायला पाहिजे. त्या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या काही लोकांना आपण भेटायला पाहिजे. त्याच्यात काम करणाऱ्या लोकांचा अनुभव आपण विचारात घ्यायला पाहिजे. त्याचं भविष्य ते काय पाहतायत आणि ते तुम्हाला काही इन्साइट्स देतात का हे आपण बघायला पाहिजे. आणि मग आपण खरं तर निर्णय घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर. मित्रांनो, बऱ्याच वेळेला असं होतं बरं काय की आपल्या लवकर लक्षात येत नाही, त्यामुळे सरांसारखे मार्गदर्शक आपल्यासोबत असले पाहिजेत जे व्यवस्थित तुमच्या मुलाचं मुलीचं करिअर कशामध्ये त्याला आवड आहे आणि त्यानं काय निवडावं हे तुम्हाला अचूक मार्गदर्शन करतील. आणि यूट्यूबला सुद्धा बरेचसे प्रोग्राम्स आहेत, हे पहा, ऐका आणि मगच त्यातून तुम्ही निर्णय घ्या. लगेच निर्णय तुम्हाला आवडते म्हणून मुलानं मुलीनंही केलंच पाहिजे असा निर्णय घेऊ नका. कदाचित मुलाची मुलीची ती आवड नसेल तर पुढं, आणि आवडीसोबत क्षमता ही बाब सुद्धा महत्त्वाची आहे, किंवा कौशल्य त्याच्याशी निगडीत आपल्याकडे आहेत का ही बाब सुद्धा तितकी, तो मध्येच अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिअर त्याचं सुरू होण्यापूर्वीच बर्बाद होऊ शकतं, लक्षात घ्या. त्यामुळे असं होऊ नये यासाठी नक्कीच डेक्कन सारखे आपले संचालक इथं आहेत, डॉक्टर निलेश खराडे, यांच्यासोबत आपण कधीही चर्चा करू शकता आणि निर्णय तुमचा अचूक घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला मिळू शकेल आणि बालकाच्या क्षमता ओळखण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. आता तुम्ही BMS वैद्यकीय क्षेत्र सोडून तुम्ही शैक्षणिक क्षेत्राकडे आलात आणि गेल्या 5 वर्षामध्ये बरेचसे विद्यार्थी तुम्ही घडवलेले आहेत. तर नेमके कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये सध्या तुमचे विद्यार्थी चमकत आहेत? म्हणजे आता मी जेवढ्या खरं तर एंट्रन्स एक्झाम्स घेतोय यामधल्या बहुतांश एक्झाम्समध्ये फार चांगलं यश डेक्कन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे. मग ते इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, डिफेन्स सर्व्हिसेस सारखी गोष्ट असेल, किंवा आर्किटेक्चर सारखी गोष्ट असेल. आणि त्यामुळं मी जसं म्हणतोय की अगदी मल्लेवाडी सारख्या गावातून येणारा मुलगा NITत जातो ही वेगळी बाब असते. रांजणी सारख्या गावातून येणारा मुलगा, म्हणजे आजूबाजूला, मला ही उदाहरणं म्हणून फक्त सांगायची आहेत, ही नावं महत्वाची नाही आहेत. म्हणजे मी जसं म्हणतोय की पुरेसं कष्ट, योग्य मार्गदर्शन आणि तंत्रशुद्ध तयारी जर का आपण करत असू तर यशापर्यंत आपल्याला निश्चित जाता येत आहे असं मला म्हणता येईल. अगदी बरोबर. खूप छान डॉक्टर. अनेक विद्यार्थी तुम्ही घडवलेले आहेत आणि अतिशय डेक्कन इन्स्टिट्यूट सांगलीच्या माध्यमातून खूप सारे 11वी-12वी सायन्स असतील किंवा नीट, JEE असतील, CET असेल, असे विद्यार्थी तुम्ही घडवतात. नक्कीच तुमचं काम कौतुकास्पद आहे. रोबोट टीचर सुद्धा तुम्ही आणलेला आहे आणि ह्याच्यापेक्षा आणि नेमकं काय असेल, काय पाहिजे आम्हाला सांगलीकरांना, तर नेमकं इन फ्युचर आता ह्याच्यापेक्षा काही प्लॅन्स आहेत का आपल्याकडून? म्हणजे रोबोट टीचर ही गरज होती म्हणून घेऊन आलेलो आहे. आणि मी जसं म्हणालो की भविष्यात या गोष्टीकडे पाहत असताना, आता मी ज्यावेळेस 11वी काम करत होतो त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की 9वी-10वी पासून ही पायाभरणी आपण करायला पाहिजे, तो स्किल सेट आपण डेव्हलप करायला पाहिजे. याच्यासाठी आम्ही 9वी-10वीत काम करायला चालू केलं. आणि आता ज्यावेळेस मला असं वाटतं की कदाचित याची तयारी आणखीन, कारण बऱ्याचदा बऱ्याच पालकांकडूनच तशा गरजा किंवा अपेक्षा व्यक्त होताना दिसतात. डेक्कन इन्स्टिट्यूट येणाऱ्या काळात, आता आपण जसं पाहतोय कदाचित की पोद्दार स्कूलच्या समोरच 50 गुंठे जागेमध्ये अत्यंत मोठं कॉम्प्लेक्स उभं करत आहे की जिथं प्लेग्राऊंड असणार आहे, जिम सारखी व्यवस्था असणार आहे, कम्प्युटर लॅब्स आहेत, AC स्टडी रूम्स आहेत आणि जवळपास 750 विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय आणि 200 ते 250 विद्यार्थ्यांचे हॉस्टेल्स, इथपर्यंतची व्यवस्था येत्या 2-3 महिन्यात येणाऱ्या काळात डेक्कन इन्स्टिट्यूट उभं करत आहे. आणि तेही शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात. आणि मी जसं म्हणालो की हे जसं आता आम्ही 9वी पासून 11-12 सायन्स याच्यासाठी जसं पाहतोय, तसंच येणाऱ्या काळात श्रमसंस्कारावर आधारित गुरुकुल चालू करण्याचा आमचा मानस आहे. येणाऱ्या काळात तसाही काही प्रयोग तुम्हाला डेक्कन इन्स्टिट्यूट कडून दिसेल. त्याच्यासोबत खरं तर आता ज्या काही स्पर्धा परीक्षा किंवा ज्या काही एंट्रन्स एक्झाम्स आपण पाहतो याच्यात बऱ्याचदा ज्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम आहे असे विद्यार्थी यश मिळवताना दिसतात.
पण मग एम्प्लॉयबिलिटी नावाची गोष्ट आणण्यासाठी, तो स्किलसेट आणण्यासाठी आपल्याला अशा विद्यार्थ्यांसाठी पण काही काम करता येईल का, की जे कदाचित शैक्षणिक दृष्ट्या तितके उत्तम नाही आहेत, पण इतर क्षेत्रात फार चांगल्या पद्धतीने त्यांना गती आहे, आणि त्यांना एम्प्लॉयबल कसं करता येईल, त्यांना व्यवसायाभिमुख कसं करता येईल, याच्यासाठी सुद्धा डेक्कन इन्स्टिट्यूट काम करणार आहे, प्रयत्न करणार आहे. खूप छान डॉक्टर, आणि नक्कीच तुम्हाला सदिच्छा आहेत. तर डॉक्टर, आता लाखो प्रेक्षक हा कार्यक्रम पाहतायत, विशेष करून आपले ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे, करिअर मार्गदर्शन. तर 10वी-12वीचे आहेत, BA BCom झालेले विद्यार्थी आहेत, आणि पालक सुद्धा आहेत. तर शेवटचा संदेश काय सांगाल? मला सांगायला आवडेल की तुम्ही तुमच्या स्वप्नांपर्यंत निश्चित जायला पाहिजे, त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यायला पाहिजेत. स्वतःच्या क्षमता ओळखा, कौशल्य तुमच्याकडे काय आहेत त्याच्याकडे पाहणं तुम्ही अपेक्षित आहे, आणि त्याच्यासोबत यासाठी कुठल्याही स्वरूपाचं सपोर्ट किंवा व्यवस्था म्हणून जर का डेक्कन इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं स्वागत करायला आम्हाला आवडेल. खूप छान डॉक्टर. नेमकं आमच्या प्रेक्षकांच्या मनातल्या शंका बऱ्याचशा दूर झालेल्या आहेत. तर आता अनेक विद्यार्थी, म्हणजे 10वी-12वीचे असतील, BA BComचे BSc झालेले विद्यार्थी असतील, आणि अनेक पालक जे इच्छा आकांक्षा घेऊन तयार आहेत आपल्या मुलांसाठी. तर या सर्वांनाच नेमका शेवटचा संदेश तुम्ही काय सांगाल? मला सर तुमच्या माध्यमातून या बहुतांश पालकांसोबत किंवा विद्यार्थ्यांसोबत संवाद साधता येतोय. मला निश्चित सांगता येईल की आपण जे काही ध्येय म्हणून निश्चित केलं असेल किंवा जे काही स्वप्न म्हणून आपण पाहताय त्याच्यापर्यंत आपल्याला निश्चित पोहोचता येईल. त्याच्यासाठी मात्र तंत्रशुद्ध आणि नियोजनबद्ध तयारी गरजेची आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तुमच्या अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी डेक्कन इन्स्टिट्यूट त्याच्या पूर्ण ताकदीनिशी तुमच्यासोबत सपोर्ट सिस्टीम म्हणून उभी राहील, आणि अशा सगळ्याच विद्यार्थी आणि पालकांचं डेक्कन इन्स्टिट्यूटमध्ये नेहमीच स्वागत आहे. बरोबर. आणि नेमकं तुम्ही मात्र वेळेत पोहोचलं पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे, मुलांच्या आवडीनिवडी जपल्या पाहिजेत, आणि मुलाला खरोखर त्यामध्ये इंटरेस्ट आहे काय हे अगोदर बघा. त्याचा मार्क्स किती, पहिल्यांदा आमचा प्रश्न झाला की मार्कांचा फुगवटा झालेला आहे. मार्क्स 10वी-12वीला किती पडतात त्याच्यावर करिअर अवलंबून नसतं. मुलाच्या आवडीनिवडी जपल्या पाहिजेत, आणि त्याच्यानुसार त्याला ती आवड आहे का बघूनच त्याचं ते करिअर निवडा, शोध घ्यायला पाहिजे. त्याचा शोध घ्या, आणि मगच ते पाऊल टाकलेलं खऱ्या अर्थानं चांगलं होईल, आणि मुलगा त्याच्यामध्ये आनंदानं रस घेईल आणि स्वतःचं करिअर निवडेल, आणि त्याच्यामध्ये सक्सेस होईल. मित्रांनो, आज डेक्कन इन्स्टिट्यूट सांगली एक प्रसिद्ध अशी अकॅडमी आहे, आणि त्याचे संचालक डॉक्टर निलेश खराडे हे आज इथं उपस्थित झाले, आणि आपल्याला करिअर म्हणजे काय, करिअर कसं निवडावं, आणि डेक्कन इन्स्टिट्यूटची स्पेशालिटी काय, रोबोट टीचर म्हणजे काय, त्याचं आगमन आपल्या सांगलीमध्ये कसं झालं, कारण भारतातला दुसरा आणि जगातील तिसरा हा रोबोट टीचर आपल्याकडे इथं आलेला आहे. आणि सरांचं शेड्यूल खूप बिझी असतं, पण डॉक्टर निलेश खराडे सर आज आपल्याला अतिशय बिझी शेड्यूलमधून आपल्याला त्यांनी मुलाखतीसाठी वेळ दिलेला आहे. त्याबद्दल उत्तुंग भरारी टीमतर्फे त्यांचे या ठिकाणी मी हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद सर.